से कैसे जुल्फों से है तेरी छुपती प्यारी प्यारी सी मुस्कान है और नजरें झुकी और नजरें हटी तो मैं देखो ना जुल्फों से कैसे जुल्फों से है तेरी छुपती प्यारी प्यारी सी मुस्कान है और नजरें झुकी और नजरें हटी तो मैं तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये. तर मी 2 दिवस झाले व्हिडिओ आणले नाही होते, तर काय विषय नाही. आजचा व्हिडिओ जबरदस्त असा व्हिडिओ करलेला आहे. डेमो तुम्ही बघितला तर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि कुणी चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच आता तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच प्रकारे एकदम काहीतरी नवीन तुम्हाला शिकवलं जात असते. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय आपण मटेरियल यूज केलेलं आहे, सर्व जी की मटेरियलची लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. पण त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोठं पण दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कोठेही न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघत राहायचं आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं जे काही तुम्ही तुमचा व्हिडिओ जर तुम्ही बनवायचा असेल तर तुम्हाला काही व्हिडिओची शूटिंग करावं लागेल. तर व्हिडिओची शूटिंग वेगवेगळ्या स्टेपनं शूटिंग करून घ्या आणि मग लगेच आता बाकी एडिटचं कसं करायचं काय नाही ते व्हिडिओमध्ये मी सांगितलं. तर चला मग लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी आपल्या टेलिग्राम ग्रुपला कोणी आणि जॉईन झालं नसेल, जॉईन व्हा. तर पण आपण सर्व जे की डेली मटेरियल अपलोड करत असतो. तर सर्वात आधी ॲडोशनला ओपन करायचे. जे का बीटमार्क मी दिला असेल ते बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे. त्यात बीट लावून तुम्हाला ऑलरेडी मी दिलेले आहेत. तर आता काय करायचं आपल्याला एकदम म्हणजे बीटच्या स्टार्टिंगला यायचं आहे. म्हणजेच फक्त हे काय करायचं, पहिली बीट सोडून द्यायची आणि जे काय दुसरी बीट आहे 0.2ची बीट तर ते तशी यायचं आहे. परत त्याच्यावरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. सर्वात पहिले काय करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे फोटो ॲड करायचा आहे. पुढच्या बीटला जायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट कट मारायचा, वर 3 लाईनवर क्लिक करून फुल कॉन्स्टंट एरिया करायचा आहे. तर आता बाकीचे फोटो तुम्हाला तर माहीतच असेल फोटो कशा प्रकारे आपण ॲड करता. तर हर व्हिडिओमध्ये आपण जशा प्रकारे फोटो म्हणजे ॲड करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला काहीशी याच्यात फोटो ॲड करावं लागतील. तर आता तुम्ही तुमचा जर फोटोचा व्हिडिओ करायचा असेल तर तुम्ही काहीशी तुमचे फोटो तुम्हाला स्टार्टिंगला ॲड करावं लागतील. तर मी सांगेल कुठपर्यंत ॲड करायचे. तर तुम्ही काय करा, सर्वात आधी या व्हिडिओला लाईक करले नसेल आणि कोण पण तर एक व्हिडिओला लाईक करून टाका मित्रांनो, कारण तुमचा भाऊ म्हणजे अशाच प्रकारे काहीतरी नवीन शिकवलं जात असते या चॅनलवरती. आणि मटेरियल डाऊनलोड करण्यात काय अडचण येत असेल तर आपल्याला डायरेक्ट कमेंटमध्ये सांगायचं किंवा इंस्टाग्रामचे जे काय आयडिया आहे आपली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तर तिथून आपल्याला डायरेक्ट इंस्टाग्रामला किंवा व्हॉट्सअपला पण SMS करू शकता. डायरेक्ट आपण नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉल लागत नाही त्या नंबरवर, फक्त SMS करायला. तर रिप्लाय तुम्हाला जरूर मी देतो, तर काही विषय नाही. तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, जे की तुमचे फोटो असतील ते फोटो ॲड करून फुल कॉन्स्टंट एरियामध्ये ॲड करून घ्यायचे आहे. जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे तुम्ही पण करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपले काहीसे फोटो ॲड झालेले आहेत 5.5 रो. तर अशा प्रकारे बाकीचे पण फोटो आपण ॲड करून घेऊ, तर काही विषय नाही. आणि कोण जर मित्रांनो टेलिग्रामला कोणी म्हणजे आपले मित्रांनो पहिलं जे काही टेलिग्राम होतं ते आपलं बंद पडलेलं आहे. तर ते टेलिग्राममध्ये आपण तुम्ही आणि कोण पण असाल तर त्या टेलिग्राम ग्रुपमधून बाहेर पडा आणि जे काय मी नवीन केलेलं आहे टेलिग्राम ग्रुप तर त्यामध्ये सर्वजण जॉईन व्हायचं आहे. तर सांगत आहे मी हर व्हिडिओमध्ये, तर ते बाकी करून घ्या आपलं टेलिग्राम वगैरे जॉईन, कारण आपलं पहिलं हॅक करलेलं आहे कोणीतरी. तर आता फोटो काय करायचे आपल्याला 9.15च्या बीटपासून फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. बघू शकता इकडे आपण फोटो ॲड केलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला बरोबर 9.15च्या बीटपासून फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. आणि त्यातून काय करायचं, पुढे आपल्याला व्हिडिओचे जे का आपण क्लिप शूटिंग केली असतील तुम्ही तर ते ॲड करायचे आहेत किंवा आपण मटेरियलमध्ये दिलेली आहेत ते पण तुम्ही ॲड करू शकता. आता त्यातून काय करायचं, पलकच्या आशेवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये आल्यानंतर येतात जे काही तुमचे व्हिडिओचे क्लिप असतील ते क्लिप येथून ॲड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. आणि पुढच्या बीटला जाऊन याचा एक्स्ट्रा पार्ट होत असेल तर तुमचा कट मारायचा आहे आणि जे काही तुम्ही शूटिंग केली असेल तर याचं साऊंड आहे ते म्यूट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे एवढं काम करायचं आहे. आता इथून काय करायचं, जे की आपली म्हणजे बीटप्रमाणे आपल्याला इथून व्हिडिओची क्लिप ॲड करून एक्स्ट्रा पार्ट वगैरे कट तुम्ही करून घ्यायचे आहेत आणि थोड्याशा कमी जास्त होत असेल तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आता काय करायचं आहे, जे की बाकीचे क्लिप आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. आणि जे काही छोटे वगैरे झाले असाल तर ते थोडंसं लांब करून घ्यायचं आहे आपल्या बीटप्रमाणे. तर बाकी काही विषय नाही. अशा प्रकारे आपण सगळे जे की आता बघू शकता आपल्या व्हिडिओच्या क्लिप ॲड केलेल्या आहेत. तर आता काय करायचं आहे, या व्हिडिओच्या म्हणजे बीटच्या स्टार्टिंगला यायचं आहे, पल्ल्याच्या सेक्शनवरती क्लिक करायचं आहे. तिथून कोणती पण एक शेप घ्यायची आहे अशा प्रकारे. या शेपला काय करायचं आहे, फुल कॉन्स्टंट एरिया करायचा आहे. त्यासाठी वर 3 लाईनवर क्लिक करून फुल कॉन्स्टंट एरियामध्ये करायचं आहे.
इथून कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून काय करायचं व्हाईट कलर आपण म्हणजे पांढरा कलर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ब्लेंडिंगच्या ह्याच्यात जायचं आहे. ब्लेंडिंगच्या ह्याच्यात आल्यानंतर इथं बघू शकता हे एक ऑप्शन दिसत असेल तुम्हाला लाईटच्या खालती, त्यावरती क्लिक करायचं आहे. एकदम स्टार्टिंगचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढच्या बिटला जायचं आहे आणि याचा जे काही एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे. एक्स्ट्रा पार्ट कट केल्यानंतर डबल या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि पुढच्या बिटला जायचं आहे. पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं. पुढच्या बिटला जायचं आहे. डबल पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आता जिथं आपली बीट पडत आहे तिथं काय करायचं अशा प्रकारे जी की आता आपण कॉपी केलेली लेअर होती तर ते बीटप्रमाणे अशा प्रकारे पेस्ट करत जायचं आहे. तर एकदम सोपा व्हिडिओ आहे मित्रांनो, फक्त लक्ष देऊन बघला तर तुम्हाला प्रॉपरपणाने सगळे जे की समजणार आहे. तर अशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे आता तुम्ही बीटप्रमाणे जे की आता आपण लेअर कॉपी केली ते पेस्ट करून घ्यायची आहे. बरोबर 7.21च्या बीट पासरोक. तर हे 7.21च्या बीट पासरोक तुम्ही हे क्लिप ॲड केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि मी जे काही शेकीबीट दिलं असेल ते शेकीबीट ओपन करून घ्यायचं आहे. तर सर्वात जे काय करायचं जे का पहिल्या फोटोचा इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे आपल्याला. त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इथं इफेक्टचं ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. 3 टिपके दिसेल त्यावरती क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे कॉपी इफेक्टवरती. त्यानंतर इथून बॅक येऊन बीटमार्कला पुन्हा ओपन करून घ्यायचं आहे. बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं आपल्याला बरोबर काय करायचं आहे 7.21च्या बीटला यायचं आहे. 7.21च्या बीटला आल्यानंतर याच्या पुढे एक मोठा सीन फोटो येत असेल बघू शकता. या फोटोला आपण काय करायचं आहे हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे. त्यानंतर काय करायचं मधात एक व्हिडिओ येईल आपला, हे व्हिडिओ सोडून द्यायचं आहे. हे व्हिडिओ सोडून दिल्यानंतर जे काय त्याच्या पुढचा व्हिडिओ येईल त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या पुढचा पण व्हिडिओ येईल त्याला पण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे आता इथून पुढे जितके पण आपले व्हिडिओ आहेत त्या सर्व जे की व्हिडिओला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. जशा प्रकारे मी पेस्ट मारत आहे मित्रांनो तशा प्रकारे तुम्ही पण पेस्ट करून घ्यायचं आहे. एकदम सोपं आहे व्हिडिओचं जे काही इफेक्ट आहे आपला पेस्ट करणं हे तुम्हाला माहीतच असेल किंवा तुम्ही स्क्रीनवरती बघतच असेल. मी जशा प्रकारे इफेक्ट देत आहे तशा प्रकारे देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा इथून बॅक यायचं आहे. पुन्हा एकदा शेकीबीटला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे काय दुसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे तो आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. दुसऱ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक येऊन बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे आपण जे की इथला पहिला व्हिडिओ आपला जे की 16 होत आहे तर बघू शकता इथलाशी म्हणजे 9.15च्या बीटला आल्यानंतर याच्या पुढचा जे आपण एक व्हिडिओ 16 होता तर आपण त्या व्हिडिओला काय करायचं आहे आता जे की आपण इफेक्ट कॉपी केली आहे ती इफेक्ट देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर डबल आपल्याला काय करायचं 9.15च्या बीटला थांबायचं आहे. प्लगच्या सीनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये यायचं आहे. मीडियामध्ये आल्यानंतर इथून जे की तुमची जे काही एक व्हिडिओ देईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे व्हिडिओ ॲड करायचं आहे. त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंगच्या ह्याच्यात जायचं आहे. लाईटिंगच्या ह्याच्यात यायचं आहे आणि स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे. आता जे की आपण व्हिडिओ ॲड केलेला आहे हे व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत जाणार नाही तर त्यासाठी काय करायचं आहे 21.10च्या बीटला पासवर्ड आपला व्हिडिओ ॲड होणार आहे. तर इथून काय करायचं याचा एक्स्ट्रा पार्ट कट मारायचं आणि डबल त्यावरतीच क्लिक करावं द्यायचं आणि डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डबल या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि जे का आता शेवटला जाऊन याचं जे काही एक्स्ट्रा पार्ट होत आहे ते कट मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आता व्हिडिओची जी काही क्लिप आपल्या ॲड झालेली आहे तर आता सर्व जे की आपलं काम झालेलं आहे तर आता याच्यात काय करायचं की आपण बॉर्डर ॲड करू. त्यासाठी पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मीडियामध्ये यायचे आणि मी मटेरियलमध्ये एक बॉर्डर देईल तुम्हाला तर ते बॉर्डर काय करायचे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहे. बॉर्डर ॲड केल्यानंतर ब्लँडिंगच्या ह्याच्यात यायचे लायटिंगच्या ह्याच्यात देऊन स्क्रीनवरती क्लिक करायचे. आता जे की आपण आता बॉर्डर ॲड केलेली आहे या बॉर्डरला काय करायचं शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यासाठी शेवटला यायचं आहे ज्या बॉर्डर आपण ॲड केली त्या बॉर्डरवरती क्लिक करायचं आहे आणि इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपला व्हिडिओ एकदम प्रॉपरपणानं बनवून रेडी झालेला आहे. तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी वरती शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे. आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मग इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा आणि भेटून आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे का बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा आणि एकदम टॉपची रेटिंग तुम्ही पण नक्की शिका. मग भेटूता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.